आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिशवॉशरचा एक ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करणार आहे। तर ही आहे माझ्याकडची डिशवॉशर, जिला आता 5 वर्ष झाले आहे। त्याच्यामुळेच ही कंटिन्यू उन्हात असल्यामुळे हिची कंडिशन तुम्ही बाहेरून बघू शकता, खराब आहे, पण आतून ही एकदम प्रॉपर वर्क करते। कुठल्याही प्रकारची सर्व्हिसिंग आपल्या डिशवॉशरला लागत नाही। डिशवॉशरच्या काहीच थोड्याफार गोष्टी असतात ज्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, ज्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे। तर बघा, 2 असे अप्पर आणि लोअर असे 2 स्टॅक असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारी भांडी लावता येतात। पुढे मी तुम्हाला भांडे सुद्धा लावून दाखवणार आहे। याचे जे रॅक्स आहे, ह्या सगळ्या रॅक्स रिमूव्हेबल सुद्धा आहे, म्हणजे मोठे प्रकारचे भांडे लावायचे असले तर वरची रॅक काढून घेता येते। आणि इथे ही जी फनेल तुम्हाला दिसत आहे, ही आठवड्यातून 2दा क्लीन करायची असते। याच्यामध्ये जे आपलं ताटावरचं वगैरे अन्न असतं ते जमा होतं, त्याच्यामुळे पूर्ण ताटा वगैरे क्लीन झालं की हे सुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायचं असते, फक्त आठवड्यातून 2दा। हा जो फॅन दिसतोय हा असा फिरवून बघायचा जेव्हा आपण मशीन स्टार्ट करतो तेव्हा। आणि ह्या फॅनचं मूळ काम काय आहे, तर हे जे फॅन आहे याच्यामध्ये छोटे छोटे होल्स तुम्हाला दिसतात, याच्यातून पाणी फेकलं जातं, त्याच्यामुळे भांडे एकदम क्लीन निघतात। बाजूला जे तुम्हाला झाकण दिसलं त्याच्यामध्ये महिन्यातून एकदा सॉल्ट टाकायचं असतं। याचं सॉल्ट, डिटर्जंट, लिक्विड हे सगळं सेपरेट येत असतं, हे आपलं नॉर्मल सॉल्ट नसतं। आणि त्याच्या व्यतिरिक्त आता हे सगळे भांडे मी इथे लावले आहे बघा, काचाचं, सिरॅमिकचं, जर्मनचं भांडं लावलं, स्टीलचं, हाय क्वालिटी प्लास्टिक, आणि हा डबा जो दिसतोय हा लो क्वालिटी प्लास्टिकचा लावला आहे। डेमो तुम्हाला दाखवायचा आहे त्याच्यासाठी। त्यानंतर इकडे मी वुडनचं चॉपिंग बोर्ड सुद्धा लावलेला आहे आणि आयर्नची कढई सुद्धा लावली आहे। म्हणजे जवळपास सगळे मटेरियल मी याच्यामध्ये लावलेले आहे। याचा रिझल्ट आता तुम्हाला लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा, इथे मी डिटर्जंट टाकलं आणि हा फॅन एकदा मी फिरून बघितला की कुठल्या भांड्याला अडकतोय का म्हणून। नाही अडकला। आता मी मशीन लावणार आहे। मशीन लावायच्या वेळेसही खूप सारे ऑप्शन्स आहे, इको, टर्बो, रिफ्रेश, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही मशीन लावू शकता। म्हणजे 30 मिनिटाची पासून ते 3 तासाच्या मिनिटापर्यंत ही मशीनची पूर्ण फॅसिलिटी आपल्याला दिलेली आहे। आता मी लावली आहे 1 तास 40 मिनिटांची। मशीन स्टार्ट झाल्याबरोबरच पहिल्या 3 मिनिटामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर एरर म्हणून तिथे शो केलं जातं डिस्प्लेवर। कारण म्हणजे जसं की तुमच्या मशीनमध्ये पुरेसं पाणी नसेल तर ते दाखवतं, नाहीतर मग कुठलं भांडं अडकत असेल तर मशीन डायरेक्ट स्टॉप होते। आणि बघू शकता, हाय क्वालिटीचा जो प्लास्टिक ब्रश होता तो एकदम छान निघाला आणि लो क्वालिटीचा जो डबा होता तो पूर्ण जळलेला आहे। तर ह्याच्यासाठी होतं की आतमध्ये ना मशीन पूर्ण भांडे सुकवतो तेव्हा स्टीम प्रोड्यूस करतं आणि त्या स्टीममुळे हे लो क्वालिटीचं जळून जातं। बाकी सिरॅमिकचं, स्टीलचे भांडे तर इतके चकाचक निघाले की तुम्ही बघू शकता। आता बघा, खूप जास्त जळलेला चहाचा गंज किंवा खूप वेळची भांडी असलेली ती कडक झालेली असली तर ती टर्बो मोडमध्ये नाही निघत, पण इंटेन्स मोडमध्ये निघतो। आधी काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। थँक्यू फॉर वॉचिंग।